अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 22मध्ये आपण हॅड वाक्यांमध्ये कसे वापरायचे ते शिकलो होतो. आजच्या पार्ट 23मध्ये आपण दिस म्हणजे काय आणि ह्याचा वापर कसा करायचा ते शिकणार आहोत. ज्यांनी कोणी अजून आपला पार्ट नंबर 21 हॅज आणि हॅव आणि पार्ट नंबर 22 हॅड पाहिला नसेल तर त्यांनी न विसरता वेळ काढून अल्पनेता शोचे पार्ट नंबर 21 आणि 22 नक्की बघा आणि अल्पनेता शोला लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा. तर आता THIS दिस म्हणजे काय? तर दिस म्हणजे हा किंवा ही किंवा हे. दिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे प्रात्यक्षिक सर्वनाम किंवा दर्शक सर्वनाम असे म्हणतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे दिस, दॅट, दीज आणि दोज जे आपण स्टेप बाय स्टेप 4 व्हिडिओजमधून शिकणार आहोत. तर आता आपण दिस बघूयात. दिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्शक प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा आपल्या जवळ असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी वापरले जाते जो वेळ किंवा ठिकाणापासून आपल्या जवळ आहे. दिस हे एकवचन आणि अगणित संज्ञांसाठी तुमच्या जवळच्या एखाद्या गोष्टीकडे निर्देश करण्यासाठी वापरले जाते. हे नवीन विषय सादर करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनमधला दिस हा सर्वनाम हा एक शब्द आहे ज्याचा उपयोग संज्ञांसाठी केला जातो. तर चला आपण दिस या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनची काही वाक्ये त्यांच्या उदाहरणांसकट आणि अर्थांसकट बघूयात. तर पहिले वाक्य आहे यू नीड 250 ग्रॅम ऑफ ग्रेटेड कोकोनट फॉर दिस रेसिपी. म्हणजे या रेसिपीसाठी तुम्हाला 250 ग्रॅम किसलेले नारळ आवश्यक आहे. नेक्स्ट, आय ब्रॉट अ नाईस गोल्डन रिंग. दिस इज फॉर यू. मी छान सोन्याची अंगठी आणली आहे. हे किंवा ती तुमच्यासाठी आहे. नीट लक्ष द्या हा दिसचा वापर आपण कसा आणि कुठे करतोय. नेक्स्ट वाक्य बघूयात. आय विल नॉट टॉलरेट दिस बिहेवियर एनी लॉंगर. इज दॅट क्लिअर? आय विल नॉट टॉलरेट दिस बिहेवियर एनी लॉंगर. इज दॅट क्लिअर? मी हे वर्तन यापुढे सहन करणार नाही. समजले का? पुढचं वाक्य बघूयात. दिस इज मी. हा मी आहे. फॉर एक्झाम्पल कधीकधी आपण कोणाच्या घरी जातो किंवा आपल्याच घरी येतो बाहेरून आणि दरवाजा बेल वाजवतो तर आतून विचारलं जातं की हू इज दॅट? कोण आहे? तेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो दिस इज मी. हा मी आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य बघूयात. दिस मिल्कशेक इज टू गुड. म्हणजे हा मिल्कशेक खूप चांगला आहे किंवा हे मिल्कशेक खूप चांगले आहे. नेक्स्ट, दिस इज माय फेवरेट टी शर्ट. म्हणजे हा माझा आवडता टी शर्ट आहे. नेक्स्ट, दिस इज आवर बिल्डिंग. म्हणजे ही आमची इमारत आहे. नेक्स्ट, फर्स्ट ऑफ ऑल लेट्स डू दिस. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स डू दिस. म्हणजे सर्वप्रथम हे करूया. नेक्स्ट, हू रोट दिस बुक. हे पुस्तक कोणी लिहिले? पुढचं वाक्य. डोंट क्लाइंब ऑन दिस. यावर चढू नका. डोंट क्लाइंब ऑन दिस. यावर चढू नका. पुढचं. आय डोंट लाईक दिस. म्हणजे मला हे आवडत नाही किंवा मला हे आवडले नाही. ठीक आहे. नेक्स्ट, दिस इज व्हॉट आय नीड. दिस इज व्हॉट आय नीड.
म्हणजे मला हेच हवे आहे, मला हेच हवे आहे. तर मित्रांनो, अशी ही दिस शब्द वापरून डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सची आपण काही वाक्य शिकलो. तर तुम्हीसुद्धा अजून कमीत कमी 10 वेगळी वाक्ये बनवा आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कधीकधी इंग्रजीही बोलत राहा. ठीक आहे? तर आजच्या या व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि आपल्या अल्पनिता शोला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या पार्ट 24 मध्ये नेक्स्ट डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दॅट घेऊन. धन्यवाद.